सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, नागपुरात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचार हा पूर्ण नियोजित होता। ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले। दरम्यान सोमवारी सायंकाळनंतर महाल हंसापुरी भागात झालेल्या दोन गटांमधील संघर्षानंतर मंगळवारी संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण शांतता होती। शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त होता। पोलिसांनी मध्यरात्रीपासून सायंकाळपर्यंत 50हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून सोशल माध्यमे तसेच CCTVच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे। नागपूरच्या हिंसाचारावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय। हल्ल्यात 3 उपायुक्तांसह 33 पोलीस जखमी झाले। एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला। महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे, इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाऊ। यापुढे कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर ज्या धर्म न पाहता कारवाई केली जाईल। तर हे होते मित्रांनो नागपूर इथं झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।